श्री स्वामी समर्थ. तर इतके दिवस मला लेसी भेटतच नव्हती, त्यामुळे माझा ब्लाऊज हा इतके दिवस पेंडिंग पडलेला होता. आणि फायनली मी असं सहजच गेले त्या दुकानात आणि विचारलं. तर त्याच्या अगोदर 2 वेळा जाऊन विचारली होती, तर नव्हतीच लेस भेटली. आणि त्यानंतर मला फायनली आज भेटली आणि मी तो पूर्ण बंडलच घेऊन आले आणि पूर्ण हाताला असं लावून घेतलं. तर कशी वाटली नक्की सांगा भाई. आणि पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यावर तो पण दाखवते मी. आणि त्यानंतर मला पिको फॉलसाठी पहिलीच कस्टमरची साडी होती. तर इथं बघू शकता फिनिशिंग वगैरे छान आलेली. मी थोडी घाबरतच लावत होती, कारण पहिल्यांदाच म्हणजे नको वाटतं. तरी पण मी इथं लावून घेतलं आणि फिनिशिंग वगैरे छान आली होती. आणि त्यानंतर बघू शकता ही साडी पूर्ण अशी आहे. बॉर्डर पण किती छान आहे बघू शकता. पूर्ण मी दाखवलेली आहे इथं. तर खरंच छान वाटत होती साडी पण ट्रान्सपरंट होती, कारण बघू शकता इथं तुम्हाला समजेल. आणि मुलगी जी आहे ती परी माझी आजारी होती, कांजीने आल्या होत्या, त्यामुळे तिचं जास्त काही झोप पण लागत नव्हती. तिला भरपूर ताप पण आलेला आणि तिला मी झोपवलं. आणि त्यानंतर मी इथं फॉल वगैरे असं लावून घेतलं आणि इस्त्री वगैरे करून घेतली होती. आणि फॉल पण धुवून घेतलेला होता. तर 10:30 नंतरच ते माझं काम चालू होतं, कारण मुलगीला भरपूर त्रास पण होत होता ते कांजिण्यामुळे. तर इथं बघू शकता. आणि त्यात स्वयंपाक सगळं करायचं, पाणी पण आलं होतं, म्हणजे वेळच जातो. तर 10:30 नंतर बरोबर मला 11:30 वाजले होते मुलाकडं लक्ष देत फॉल लावायचं म्हणजे. तर बघू शकता. आणि तुम्ही किती घेता फॉलला लावायला, तर ते नक्की रेट सांगा मला. जर माझे व्हिडिओ टेलर लोक बघत असतील तर प्लीज शेअर करा मला. तर बघू शकता इथं मी असा फॉल लावून घेतलेला आहे आणि पहिल्यांदाच लावलेला होता, तरी पण फिनिशिंग वगैरे मस्तच आलेली. आणि आपल्याला जर कामाची आवड असली तर सगळं व्यवस्थित होतं ना, तसंच होतं आहे. तर इथं बघू शकता फायनल जे होतं ते असं झालेलं फॉल लावायचं. तर बाय बाय फ्रेंड्स.